मराठी राजभाषा दिन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेते भाषण. विषय माझे आवडते साहित्यिक विंदा करंदीकर. विंदा करंदीकर हे भारतीय साहित्य क्षेत्रातल्या सर्वोच्च अशा ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी. त्यांच्या अष्टदर्शने या साहित्यकृतीला हा पुरस्कार मिळाला होता. वि स खांडेकर, कवी कुसुमाग्रज यांच्यानंतर ज्ञानपीठ हा सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे विंदा हे मराठी साहित्याचं भूषण. या विषयावरील अत्यंत दर्जेदार आणि विजेते भाषण खास रसिकांसाठी. सगळ्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. सगळ्यांना माझा नमस्कार. मी प्रज्वल योगेश सूर्यवंशी, नाशिकच्या मराठा हायस्कूलचा इयत्ता 10वीचा विद्यार्थी. मित्रांनो, आज मराठी भाषा दिन, कवी कुसुमाग्रजांची जयंती. मराठी संस्कृती, मराठी अस्मितेला प्रतिष्ठा देणाऱ्या माय मराठीचा आपल्या प्रत्येकाला अभिमान आहे. कवी सुरेश भटांनी म्हटलं होतं, आमुच्या मनामनात दंगते मराठी, आमुच्या नसानसात नाचते मराठी. आणि हो, आपल्या मराठीला समृद्ध केलं ते अनेक नामवंत साहित्यिकांनी. त्यातही चुकली दिशा तरीही हुकलेन श्रेय सारे, वेड्या मुसाफिराला सामील सर्वतारे, सामील सर्वतारे असं म्हणणारे विख्यात साहित्यिक कवी विंदा करंदीकर हे माझे आवडते मराठी साहित्यिक. आणि तोच विषय आज तुमच्यासमोर मांडतो. माझे आवडते साहित्यिक कवी विंदा करंदीकर. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, आणि सह्याद्रीच्या कड्यावरून छातीसाठी ढाल घ्यावी, छातीसाठी ढाल घ्यावी असं म्हणत मराठी कवितेला अगम्यता, भावना आणि गूढता देत दुसऱ्या बाजूने चांदोबा चांदोबा भागलास का, निंबोणीच्या झाडामागे लपलास का, निंबोणीचे झाड करवंदी, निंबोणीचे झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी, मामाचा वाडा चिरेबंदी असं म्हणत आम्हा मुलांसाठी सुंदर बालकवितांची मेजवानी देणारे कविश्रेष्ठ विंदा करंदीकर. मित्रांनो, आपल्याला एखादा लेखक का आवडतो याचं साधं आणि सोपं उत्तर कुणीही देईल की त्या लेखकाचे साहित्य वाचता वाचता कधी ते हृदयापर्यंत जाऊन पोहोचतं हे कळतही नाही. त्या साहित्याचे भावतरंग मनात अलगत उमटत राहतात. कोकणातल्या मालवणात जन्मलेले विंदा म्हणजेच गोविंद विनायक करंदीकर. अष्टदर्शने या त्यांच्या साहित्यकृतीला साहित्यातला सर्वात मोठा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. कवी मंगेश पाडगावकर म्हणतात, प्रयोगशीलता कवितेत आणून मराठी कवितेतून राष्ट्रीय तत्वज्ञान त्यांनी मांडले. तर शंकर वैद्यांनी म्हटले होते की विंदा हे जीवनाकडे कठोरपणे पाहण्याची दृष्टी देतात. असं म्हणतात की विंदांची कविता दुःख वेचता वेचता सुखाची स्वप्न शोधायला लावते. विंदांच्या कवितेनं मराठी माणसाच्या मनावर गारूड केलं. एखाद्या कोऱ्या करकरीत कागदावर प्रेमाची आणि सामाजिक वास्तवाची कविता लिहून त्यांनी कवितेत मी पण शोधण्याचा प्रयत्न केला. केवळ कविता लिहून ते थांबले नाहीत, तर त्यांनी इंग्रजी साहित्य व तत्वज्ञान मराठीत आणण्याचं मोठं काम केलं. अष्टदर्शने, स्वेदगंगा या त्यांच्या प्रसिद्ध साहित्यकृती अजरामर ठरल्या. लघुनिबंधांपासून तर समीक्षेपर्यंत त्यांनी आपल्या अनेक साहित्यकृतीतून मराठी साहित्याला वैभव दिले. ये यंत्र ये म्हणत यंत्रयुगाचे स्वागत करणारे विंदा क्रांतीची चाहूल घेत माझ्या मना बन दगड असेही म्हणतात. वर्ग संघर्षाचे ढोल बडवतानाच नवसर्जण्याचे नारे रूप ते आपल्या समोर ठेवतात. बालगीते, परमगीते व स्त्रियांची स्नानगीते यातून ते जीवनातल्या वास्तवाची पेरणी करतात. कधी ते ललित निबंधातून चिंतनही करतात. आमच्या शाळेतल्या मराठी शिकवणाऱ्या मॅडमांनी मला जेव्हा जीवनाला वळण देणाऱ्या अद्भुत अशा कवितांविषयी सांगितलं, तेव्हा मला कवी विंदा करंदीकरांची पुस्तकं झपाटल्याप्रमाणे वाचण्याचा मोह झाला. रोजच्या जीवनातली व्यावहारिक शुष्कता मनात खोल रुजते आणि माणूसपणच हरवत जाते. अशा वेळी त्यांची कविता जीवनातले नवे अर्थ नव्या संदर्भाने समोर मांडते. त्यांची प्रयोगशील कविता सामाजिक राजकीय संस्कारांना अग्रेषित करते. ज्ञानपीठ हा साहित्यातला सर्वात मोठा मानाचा पुरस्कार म्हणजे
त्यांनी केलेल्या साहित्य सेवेसाठीची कृतज्ञताच म्हणावी लागेल. स्पर्शाची पालवी, आकाशाचा अर्थ हे त्यांचे ललितलेख आणि आम्हा मुलांच्या कल्पनाशक्तीला विचारात घेऊन लिहिलेल्या बालकविता मला सतत आनंद देतात. परंतु मित्रांनो, अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं अशा सुंदर कवितांमधून माझ्याशी हितगुज करणारे विंदा मला अधिक भावतात. आम्हा मुलांचं जगणं समृद्ध करणाऱ्या त्यांच्या कविता तर खूपच सुंदर आहेत. तसं पाहिलं तर आम्हा मुलांसाठी कविता लिहिणं मुळीच सोपं नाही. कारण आमच्यासाठी कविता लिहिताना मोठेपण भिरकावून द्यावे लागते, स्वतःला अस्ताव्यस्त करावे लागते. विंदांनी मुलांच्या मानसिकतेशी एकरूप होऊन नेमका शब्दात कल्पनाशक्तीचा आविष्कार केला. या कविता आनंदाबरोबरच जीवनाकडे पाहण्याची दृष्टीही देतात. मित्रांनो, तुम्हीही कधी विंदांच्या बालकविता व इतर कविता वाचा. ज्या लेखकाची लेखणी साहित्यात चौफेर चालली त्या लेखकाच्या समृद्ध साहित्याने तुम्ही तृप्त व्हाल. सौंदर्याबरोबरच एक काळीज कापणारी धार तुम्हाला या साहित्यात सापडेल. मराठी साहित्य विश्वात बहुस्पर्शी कामगिरी करणाऱ्या या माझ्या आवडत्या साहित्यिकाला नमन करून त्यांच्याच 4 ओळी सांगून थांबतो. चुकली दिशा तरीही, चुकली दिशा तरीही हुकलेण श्रेय सारे, चुकली दिशा तरीही हुकलेण श्रेय सारे, वेड्या मुसाफिराला सामील सर्व तारे, वेड्या मुसाफिराला सामील सर्व तारे, सामील सर्व तारे. धन्यवाद. धन्यवाद. रसिकांनो, विचारवेल या आपल्या यूट्यूब वाहिनीवर अनेक विषयांवरची दर्जेदार भाषणे, निबंध तसेच गाजलेल्या मराठी कवितांचे सादरीकरण करण्यात आलेले आहे. सगळ्यांनी आपली विचारवेल यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.